नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन कर्नाटक आनी तामिळनाडूच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसात. चीनांतल्या तियानजिनांत आयज शांघाय सहकार संघटनेच्या पुराय अधिवेशनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलोवप करतले. व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारताचो मार्ग आनी विकसीत भारताचें ध्येय ह्या मंत्रासयत मुखार वचचें अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भारतीय हवामान खात्यान सप्टेंबरांत सामान्य परस चड पावस पडपाचो अदमास दिला. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन कर्नाटक आनी तामिळनाडूच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसात. राष्ट्रपती आयज म्हैसूरांतल्या अखिल भारतीय भाशण आनी श्रवण संस्थेच्या हिरक महोत्सवी समारंभाक उपस्थित रावतली. फाल्यां ती चेन्नईंतल्या सिटी युनियन बँकेच्या 120व्या स्थापना दिसाच्या समारंभात सहभागी जातली. राष्ट्रपती तिरुवरूच्या केंद्रीय तमिळनाडू विद्यापीठाच्या 10व्या दीक्षांत समारंभातूय वांटेकार जातली. चीनांतल्या तियानजिनांत आयज शांघाय सहकार संघटनेच्या पुराय अधिवेशनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलोवप करतले. एससीओच्या पाख्या खाला प्रादेशीक सहकार्य वाडोवपा खातीर भारताच्या दृश्टिकोनाची रुपरेषा मोदी मांडटले अशें परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हांणी तियानजिनांत पत्रकारां कडेन उलयतना सांगलें. शिखर सभेच्या पुराय अधिवेशनात उलोवप केल्या उपरांत प्रधानमंत्री मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. मजगतीं चीनांतल्या तियानजिनांत जाल्ल्या एससीओ शिखर परिशदेच्या फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मालदीव, ताजिकिस्तान, कझाकस्तान, बेलारूसचे अध्यक्ष आनी इजिप्त आनी नेपाळचे प्रधानमंत्री हांचे सयत जागतीक फुडाऱ्यांची भेट घेतली. सोशल मिडिया पोस्टांत मोदींनी तांकां मेळिल्ल्या बद्दल आनंद व्यक्त केला. कझाकस्तानाचे अध्यक्ष कासिम जोमाट के तोकायेव हांचे कडेन जाल्ल्या भेटी वेळार प्रधानमंत्र्यांनी सांगलें की भारत आनी कझाकस्तान उर्जा, सुरक्षा, भलायकी सेवा आनी वखदां निर्माण ह्या सयत खुबशा प्रमुख क्षेत्रांत लागींच्यान काम करता. ताजिकिस्तानाचे अध्यक्ष इमोमाली रेहमान हांचे कडेन जाल्ल्या संवादा बद्दल आनंद व्यक्त करतना मोदींनी भारताचे व्यापार आनी सांस्कृतीक संबंद वाडटात हाचेर उजवाड घालो आनी हें एक अद्भुत लक्षण अशें म्हळें. मालदीवाचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू हांचे कडेन उलयतना प्रधानमंत्र्यांनी नमूद केलें की मालदीवा वांगडा भारताचें विकासात्मक सहकार्य दोनूय देशांच्या लोकां खातीर खूब फायदेशीर आसा. मजगतीं नेपाळाचे प्रधानमंत्री के.पी. ओली हांचे कडेन जाल्ल्या संवादा वेळार मोदी हांणी म्हळें की भारताचे नेपाळा वांगडा संबंद खूब खास आनी खोलायेन रुजलेले आसात. परराष्ट्र मंत्रालयान म्हळां की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी चीनाचे अध्यक्ष शी जिनपिंग हांणी चीनांतल्या तियानजिनांत जाल्ल्या एससीओ शिखर परिशदेच्या फाटभुंयेर जाल्ल्या द्विपक्षीय बसकेंत आंतरराष्ट्रीय आर्थीक परिस्थितीचेर चर्चा केली. माध्यमांक म्हायती दितना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हांणी म्हळें की चर्चेत दोनूय फुडाऱ्यांनी जागतीक स्तरार उद्भवपी आव्हानांक जाणून घेतलें. ह्या वाडट्या आव्हानां मदीं भारत आनी चीना मदले आर्थीक आनी वेवसायीक संबंद कशे मुखार व्हरचे हे विशीं चर्चा केली. आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीत आपले विचार मांडटना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें की सणांच्या काळांत देशवासियांनी स्वदेशी केन्नाच विसरूं नये. देशांत व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारताचो मार्ग आनी विकसीत भारताचें ध्येय ह्या मंत्रासयत मुखार वचचें पडटलें अशें तांणी म्हळें. आने वाले दिनों में बहुत सारे त्योहारों की रौनक होगी. उन त्योहारों में आपको स्वदेशी की बात कभी भी भूलनी नहीं है. उपहार वही जो भारत में बना हो, पहनावा वही जो भारत में बुना हो, सजावट वही जो भारत में बने सामान से हो, और भी ऐसा बहुत कुछ. एक ही मंत्र, वोकल फॉर लोकल. एक ही रास्ता, आत्मनिर्भर भारत. एक ही लक्ष्य, विकसित भारत. भेटवस्तू भारतात तयार केल्ल्यो आसच्यो, पोशाख भारतात विणलेल्या वस्तूपासून तयार केलो आसचो, सजावट भारतात केल्ल्या वस्तूपासून आसची, जिवनाच्या प्रत्येक गरजेतली प्रत्येक गोष्ट स्वदेशी आसची. ह्या सगळ्या आनंदात लोकांनी स्वच्छतेचेर भर दीत रावपाक जाय, कारण जंय स्वच्छता थंय सणांची खोस आनीक वाडटा अशें तांणी म्हळें. ह्या पावसाळ्यांत सैमीक आपत्तीन देशाची परिक्षा घेतली. फाटल्या कांय सप्तकांत देशान हुंवार आनी भूस्खलनाक लागून जाल्लें व्हड लुकसाण पळयलें. एनडीआरएफ, एसडीआरएफ हाचे जवान आनी हेर सुरक्षा दळ आनी सगळ्यांनी लोकांक वाचोवपाक दीस रात परिश्रम घेतले. आपत्तीच्या खिणांक सैन्य मदतीक मुखार आयले अशें तांणी म्हळें. रामायण आनी भारतीय संस्कृती वेलो मोग आतां जगाच्या खाची कोनशांनी पावला. तांणी रशियेंतल्या व्लादिवोस्तोक हांगा जाल्ल्या एका अनोख्या प्रदर्शनाचें आयोजन केल्ल्या विशीं सांगलें. जगाच्या वेगवेगळ्या भागांत भारतीय संस्कृती बद्दल वाडटी जागरूकताय पळोवन आनंद जाता अशें ते उलयले. महीने की शुरुआत में कनाडा के मिसिसागा में प्रभु श्री राम की 51 फीट ऊंची प्रतिमा का भी अनावरण किया गया है. इस आयोजन को लेकर लोगों में बहुत उत्साह था. सोशल मीडिया पर प्रभु श्री राम की भव्य प्रतिमा के वीडियोज खूब शेयर किए गए. रामायण और भारतीय संस्कृति के प्रति ये प्रेम अब दुनिया के हर कोने में पहुंच रहा है. मोदी हांणी म्हळें की 15 सप्टेंबर हो भारताचे महान अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हांचो जल्मदीस, जो अभियंता दीस म्हणून मनयतात. तर 17 सप्टेंबराक विश्वकर्मा जयंती आसा. हो दीस देशांतल्या विश्वकर्मांक समर्पित आसा, जे पारंपारीक हस्तकला, कौशल्य आनी ज्ञान विज्ञान एका पिळगे कडच्यान दुसऱ्या पिळगे कडेन सतत हस्तांतरीत करतात. 17 सितंबर को विश्वकर्मा जयंती है.
ये दिन हमारे उन विश्वकर्मा बंधुओं को भी समर्पित है। हमारे सुतार, लोहार, सोनार, कुम्हार, मूर्तिकार, बढ़ई मिस्त्री हमेशा से भारत की समृद्धि की बुनियाद रहे हैं। हमारे इन विश्वकर्मा बंधुओं की मदद के लिए ही सरकार ने विश्वकर्मा योजना भी चलाई है। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हांणी म्हळां की ह्या तिमाहीत 7.8% जीडीपी वाडीन हें सिद्ध केलें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीपेक्षा कोणूच अर्थवेवस्था बऱ्या तरेन वेवस्थापीत करूंक शकना. नवी दिल्लीत भगवान बिरसा मुंडा भवनात बिरसा मुंडा पुतळ्याचें अनावरण केल्या उपरांत पत्रकारां कडेन उलयतना रिजिजू हांणी म्हळें की जगांतले अव्वल अर्थशास्त्रज्ञ म्हणटा की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतीय अर्थवेवस्था सर्वोत्तम पद्दतीन चलयतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आयज जम्मूत चालू आशिल्ल्या बचाव आनी मदत कार्याचो नियाळ घेतले आनी हालींच ढगफुटी आनी हुंवाराक लागून जाल्ल्या लुकसाणाचें मुल्यांकन करतले. हुंवार निवारण उपायाचें मुल्यांकन करपा खातीर जम्मूच्या राजभवनात एका उंचेल्या पावंड्यावेल्या नियाळ बसकेच्या अध्यक्षपदार शाह आसतले. अंमलबजावणी संचालनालयान बायक बोट घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी प्रमाण 394 कोटी रुपयांपेक्षा चड किमतीच्या स्थावर आनी जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्यात. ह्यो मालमत्ता कामाख्या एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर ट्रस्ट, कामाख्या एज्युकेशनल सोसायटी, अल्पायन टेक्निकल एज्युकेशन सोसायटी आनी एपी गोल्ड चॅरिटेबल ट्रस्टाच्या नांवार आसात. एजन्सीन म्हळां की तांणी गर्वीट इनोव्हेटिव्ह प्रोमोटर्स लिमिटेड आनी ताचे प्रवर्तक संजय भाटी आनी हेरां सयत बायक बोट नांवाच्या बायक टॅक्सी सेवेच्या नांवा खाला अत्यंत फायदेशीर गुंतवणूक येवजणा सुरू केल्यो. ईडीच्या तपासात अशें दिसून आयलें की बायक बोट घोटाळ्यांत जमा जाल्लो निधी वेगवेगळ्या संबंदीत कंपन्यां कडेन वळयलो आनी उपरांत शैक्षणीक ट्रस्ट, सोसायटी आनी व्यक्ती वरवीं तो वळयलो. ह्या निधीचो वापर मेरठांतली स्थावर मालमत्ता खरेदी करपाक आनी बँका कडच्यान आदीं घाण दवरिल्ल्यो मालमत्ता सोडोवपाक केल्लो. भारतांतल्या ग्रामीण आनी शैक्षणीक दृश्ट्या वंचीत भागात चलयांच्या शिक्षणा खातीर समुदाय आनी सरकारी संसाधनां एकठांय करपाक समर्पीत आशिल्ल्या फावंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली ह्या भारतीय बिगर सरकारी संस्थेक 2025चो रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर जाला. रेमन मॅगसेसे फावंडेशनान ही घोशणा केल्या. एज्युकेट गर्ल्स म्हणून वळख आशिल्लें फावंडेशन ही आशियांतल्या नोबेल पुरस्काराच्या समतुल्य मानपी प्रतिश्ठीत पुरस्कार प्राप्त करपी पयली भारतीय संस्था. राजस्थानात सुरू जाल्ल्या ह्या फावंडेशनाची स्थापना 2007 वर्सा सफिना हुसैन हांणी केल्या. राष्ट्रीय खेळां दीस 2025 उत्सवाचो भाग म्हणून केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळां राज्यमंत्री रक्षा खडसे आनी अभिनेता जॅकी श्रॉफ हांणी मुंबयत फिट इंडिया सायकल्स ऑन संडे रॅलीक 5वो वांटो दाखयलो. हो कार्यक्रम भारतीय खेळां प्राधिकरण प्रादेशीक केंद्र मुंबय हांणी बोरिवली राष्ट्रीय उद्यानात आयोजीत केलो. रक्षा खडसे हांणी म्हळें की फिट इंडिया सायकल्स ऑन संडे कार्यक्रमाचें उद्दिश्ट लोकां मदीं फिटनेस आनी सायकलिंगाच्या फायद्या विशीं जागृताय पसरप आसा. कार्यावळीत उलयतना अभिनेता जॅकी श्रॉफ हांणी म्हळें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुरू केल्ल्या फिट इंडिया चळवळीचें प्रत्येकान अनुसरण करचें आनी सद्दां अर्दभर फिटनेसा खातीर समर्पीत करचें. तेल विपणन कंपनींनी आयच्यान वेवसायीक एलपीजी गॅस सिलिंडराच्या दरांत 51 रुपया 50 पयशे उणे केल्यात. ह्या सुदारणा उपरांत आतां दिल्लीत 19 किलो वेवसायीक एलपीजी सिलिंडर 1580 रुपयांक मेळटलो. पूण 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडराच्या दरांत बदल जावंक ना अशें कंपनीन म्हळां. युवा वेव्हार आनी खेळां मंत्रालयाच्या खाला पिकबॉल सर्ती खातीर मान्यताय मेळिल्ली राष्ट्रीय खेळां संघटना इंडियन पिकबॉल असोसिएशन म्हळ्यार आयपीए हांणी अहमदाबादांतल्या आयपीए सेंटर ऑफ एक्सलन्सांत आपली इतिहासीक 2 दिसांची निवड चांचण्यो अधिकृतपणान सोंपयल्यो. भारतीय पिकबॉला खातीर ही चांचणी इतिहासीक पावल थारली. तातूंत देशभरांतले 140 वयर अव्वल खेळगडे राष्ट्रीय पंगडात सुवात मेळोवपा खातीर सर्त करताले. ही निवड उक्ती 16 वर्सां सकयल आनी 50 वर्सां वयर अशा 3 श्रेणींनी जाली. भारतीय हवामान खात्यान सप्टेंबरांत सामान्य परस चड पावस पडपाचो अदमास दिला. तातूंत म्हळां की भौगोलीक नदरेन ह्या म्हयन्यांत देशांतल्या चडशा वाठारांनी सामान्य ते सामान्य परस चड पावस पडपाची शक्यताय आसा. पूण ईशान्य आनी उदेंत भारतांतल्या कांय वाठारांनी, अति दक्षिण द्वीपकल्पीय भारतांतल्या जायत्या वाठारांनी आनी उत्तर भारतांतल्या कांय वाठारांनी सामान्य परस उणो पावस पडपाची शक्यताय आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयजसावन कर्नाटक आनी तामिळनाडूच्या 3 दिसांच्या दौऱ्यार आसात. चिरांतल्या तायजिनात आयज शांघाय सहकार संघटनेच्या पुराय अधिवेशनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलोवप करतले. वोकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारताचो मार्ग आनी विकसीत भारताचें ध्येय ह्या मंत्रासयत मुखार वचचें अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां.
भारतीय हवामान खात्यान सप्टेंबरात सामान्य परस चड पावस पडपाचो अदमास दिला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.